नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आत्ता गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्या संदर्भामध्ये नामोनिशाण मिटवून टाकू ही जी भाषा वापरली, त्याचं आत्ता तसं काही औचित्य नाहीये. कारण एकतर महानगरपालिका निवडणुकीचे निकाल लागून झालेत. जो काही निकाल नवी मुंबईत यायचा आहे तो आलेला आहे. गणेश नाईक हे सीझन्ड पॉलिटिशियन आहेत. त्यांचं नवी मुंबईमध्ये असलेलं राजकीय अस्तित्व हे सिद्ध झालंय. त्यांचा अनेक जणांबरोबर वाद असतो हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मंदा म्हात्रेबरोबर त्यांचं जमत नाही. आणि खुद्द मुख्यमंत्री असं म्हणाले, की गणेश नाईक यांच्याबरोबरचा इतरांचा वाद हा ऐतिहासिक आहे. मग तो मंदा म्हात्रेबरोबर असेल किंवा एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असेल. एकनाथ शिंदे हे शिवसेनेत होते तेव्हाही तिथे वाद होता. पण आता जरा मला वेगळाच संशय येतोय, की महानगरपालिकेचा निकाल लागून झालाय. आता तिथे काही होणे नाहीये. तिथे महापौर पण गणेश नाईक यांना हवा आहे, म्हणजे भाजपला हवा आहे तोच बसणार आहे. असं असून सुद्धा सगळ्यांची उत्सुकता वाढवणारी ही घटना का घडते आहे, की एकनाथ शिंदे यांचं नामोनिशाण आम्ही मिटवून टाकू, असं एकनाथ शिंदेंना उद्देशून गणेश नाईक बोलले. भलेही त्यांनी नाव घेतलं नाही. तर हे का घडतंय हे समजून घ्यायचं असेल ना, तर ह्याच्या मागचे अंतर्गत पदर कसे आहेत ते नीट लक्षात घ्यायला हवे. मला असं वाटतंय, की एकनाथ शिंदे यांना उचकवण्याचा, त्यांना डिवचण्याचा प्रयत्न सुरू आहे. तेही तेवढेच हुशार आहेत. त्यांनाही माहिती आहे, की नवी मुंबईपेक्षा एम-एम-आर रिजनमध्ये आपल्याला सत्तेचा महत्त्वाचा वाटा हवा असेल, तर मुंबईमध्ये 29 हा जो आकडा आहे, त्या आकड्याभोवती सगळं राजकारण फिरवायला हवं. आता काय बघा, भाजप अंतर्गत सुद्धा काल किरीट सोमय्या आले. त्यांनी मुंब्र्यामध्ये ती जी तरुण मुलगी आहे नगरसेविका म्हणून निवडून आलेली, तिच्याबद्दलची पोलिसात तक्रार दिली. त्याच्यामध्ये हिरवा रंगावरून भाजप एक लाईन घेऊ नये. तिथे नितेश राणे हे इम्तियाज जलील यांना प्रति-आव्हान देत आहेत. अशा वेळेला गणेश नाईकांनी मात्र वेगळी भूमिका घेतली. गणेश नाईक म्हणाले, की एम-आय-एमच्या झेंड्यामध्येच हिरवा रंग आहे, जे विच इज ट्रू. खरं तर ती जी मुलगी बोलली ते त्या कॉन्टेक्स्टमध्ये आहे, पण ठीक आहे, ज्याला ज्याचं राजकारण करायचं आहे. म्हणजे काय? तर गणेश नाईक हे स्वतंत्र प्रतिमेचे व्यक्तिमत्व आहे. असं गृहीत धरून सुद्धा मला असं वाटतं, की गणेश नाईक आता जी भाषा वापरतायत, ती बहुधा भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना जे एकनाथ शिंदेबद्दल बोलता येत नाही, ती भाषा आहे. कारण मुंबईमध्ये एकनाथ शिंदेंनी अडवून ठेवलंय. कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, ठाणे या सगळ्या ठिकाणी महत्त्वाची सत्तेची पदं शिवसेनेकडेच कायम ठेवायची असतील, तर मुंबईमध्ये सगळं स्टेक्सला त्यांना लावावं लागेल. जमलंच तर अडीच-अडीच वर्षाचं महापौरपद पदरात पाडून घ्यावं असाही दृष्टिकोन असेल किंवा स्थायी समितीमध्ये समितीचं अध्यक्षपद आपल्याकडे घ्यावं असाही दृष्टिकोन असेल. सध्या तरी भाजपला केवळ एकनाथ शिंदेच भिडतायत आणि अनेक वेगवेगळ्या पातळीवरती भिडतायत. त्यांनाही कळून चुकलंय की 2029ला आपला मुख्य संघर्ष हा भारतीय जनता पार्टीबरोबर असेल. अजित पवार तसे चाणाक्ष आहेत. अजित पवारांनी निवडणुकीच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीबरोबर उभा डाव मांडला. त्यांनी सांगितलं की ही सगळ्यात भ्रष्ट पार्टी आहे. पण त्याच्यानंतर निकाल आल्यानंतर एक अवाक्षर अजित पवार बोललेले नाहीत. इनफॅक्ट जशी भारतीय जनता पार्टी निवडणुकीच्या तयारीला लागली जिल्हा परिषदेच्या, तसंच त्यांनी केलं आणि पुणे जिल्हा परिषद असेल आणि उर्वरित जिल्हा परिषदा बहुतेक त्यांचा सगळा फोकस हा पुणे जिल्हा परिषदेवरतीच आहे. जसं त्यांनी पिंपरी चिंचवड आणि पुण्यात स्वतःचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं होतं. इथेही मला असं दिसतं आहे, की एकनाथ शिंदेंनी मात्र पुढची सगळी रणनीती हातात घ्यायला सुरुवात केली आहे. कारण तुलनेनं म्हणजे अजित पवारांच्या पक्षाच्या तुलनेनं शिवसेनेचा व्याप जरा व्यापक पट आहे. विदर्भात पण हा पक्ष आहे, मराठवाड्यामध्ये हा पक्ष आहे, उत्तर महाराष्ट्रामध्ये हा पक्ष आहे, संपूर्ण कोकण आणि मुंबईमध्ये हा पक्ष आहे, जसा अजित पवारांचा नाहीये. म्हणजे एकीकडे मुंबईमध्ये पॉलिटिक्स एम-एम-आर रिजनसाठी, दुसरीकडे जिल्हा परिषदेसाठी संघर्ष आणि संभावित 2029चा संघर्ष हा एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच. हे ओळखूनच बहुधा भारतीय जनता पार्टीचे नेते हे गणेश शिंदे यांना अडवत नाहीत किंवा गणेश शिंदे यांच्या माध्यमातनं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना कोणी असू शकतं. म्हणजे त्याच्यामध्ये रवींद्र चव्हाण असू शकतात पर्टिक्युलरली किंवा श्री देवेंद्र फडणवीस असू शकतात. ते कुणीही गणेश नाईक यांना थांबवत नाहीत. त्याची मालिकाच मी सांगू शकतो, की ठीक आहे, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जेव्हा निवडणुका होत्या, तेव्हा त्यांनी ते शब्द वापरले. तिथपर्यंत ठीक होतं. जागा वाटपापासून वाद सुरू झाले. काही थोड्या-थोड्या कारणावरून नवी मुंबईमध्ये जागा वाटप नीट झालं नाही. इनफॅक्ट ते जागा वाटप होऊ नये अशीच सगळ्यांची इच्छा होती, असं सगळं दिसतंय नंतरचं चित्र.
आणि त्यामुळं नंतर आता जे काही चित्र दिसायला लागलंय, की एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सातत्यानं गणेश नाईक बोलतायत, तो शंकेला वाव आहे, की त्यांची भाषा म्हणजेच रवींद्र चव्हाण यांची किंवा श्री देवेंद्र फडणवीस यांची भाषा आहे. अर्थात नसबंदीचा प्रतिवाद जो केला गेला ते नामोनिशाण मिटवण्याच्या मुद्द्यावरती ज्योती वाघमारे ज्या सोलापूरच्या रहिवासी आहेत, त्या एकनाथ शिंदे गटाच्या प्रदेश प्रवक्त्या आहेत. त्यांनी ती भाषा केली आणि त्यांनी म्हटलं, की म्हणजे आता ते कुत्रा वगैरे हा शब्द वापरलेला असल्यामुळं मी ते संपूर्ण शब्द सांगणार नाही, पण नसबंदीची भाषा केली. त्याचबरोबर गणेश नाईक यांच्या वैयक्तिक चारित्र्याबद्दलचे काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तिकडे शंभूराज देसाईंनी म्हटलं, की "आम्ही थोडंच मग हातात बांगड्या घालून बसलेलो आहोत. आम्ही पण बघून घेऊ." संजय शिरसाट म्हणाले, की "ठीक आहे, त्यांचा अतिच होता आहे. एका राज्याची सत्ता आहे. महानगरपालिकेवरून त्या राज्याच्या सत्तेबद्दल तुम्ही कसं बोलता?" तिकडे दरेकरांनी प्रतिवाद केला. दरेकर म्हणाले, की "नवी मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा गणेश नाईकांचं वर्चस्व सिद्ध झालंय." सो हे जे त्रांगडं आहे ना, हे त्रांगडं असंच वाढत जाईल असं मला दिसतंय. ते इतक्यात मिटणार नाही. एकनाथ शिंदेंना हळूच डिवचण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल आणि एकनाथ शिंदे जरी आज अ, दरे गावामध्ये गेले असले, तरी मला असं दिसतंय, की एकनाथ शिंदे यांच्या केंद्रातल्या मैत्रभावामुळं प्रदेश भाजपचे काही लोक हे निश्चित दुखावलेले आहेत. त्यांना माहिती होतं, की मुंबईमध्ये त्यांनी 60-70 जागाचीच ऑफर केली होती. पण एकनाथ शिंदे दिल्लीत गेले. मग दिल्लीतल्या काही नेत्यांना देवेंद्र फडणवीस यांची ॲलर्जी आहे असं म्हणतात. त्यांनी मग ते आपलं वजन एकनाथ शिंदे यांच्या पारड्यात टाकलं. मग एकनाथ शिंदेंना 90-95 जागा वाढवून दिल्या. एकनाथ शिंदेंच्या इच्छेमुळं महायुतीमध्ये काही महानगरपालिका लढल्या गेल्या. तर असं दिसतं आहे, की तो जो भाव आहे, की दिल्लीश्वरांच्या बरोबर एकनाथ शिंदे आहेत. बरं एकनाथ शिंदेचे सगळे नेते पण म्हणतात, की एकनाथ शिंदे हे एन-डी-एचे महत्त्वाचे 2ऱ्या-3ऱ्या क्रमांकाचे नेते आहेत. ते राष्ट्रीय नेते आहेत. सो हे सगळं जे आहे ना, ते सगळं गोळाबेरीज करून ते येतं ते शेवटी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातनं किंवा एकनाथ शिंदे यांच्या वर्चस्वाला शह देण्याचा भाजपकडून जसा प्रयत्न सुरू आहे त्याच्यावरती. आणि त्याच्यातच दिसतंय, की जी भाषा ह्या नेते मंडळींना करता येत नाही, ते यांच्याकडनं बोलून घेतायत. तसंच एकनाथ शिंदे पण स्वतः बोलत नाहीत. एकनाथ शिंदेकडची ही मंडळी ही अशा पद्धतीनं गणेश नाईक यांना चिथावतायत. म्हणजे काय तर महाराष्ट्राच्या राजकारणातला हा जो रंगमंच आहे, हा पुढचे काही दिवस असेच वेगवेगळे नाटकाचे प्रयोग करत राहील. जोपर्यंत संपूर्ण महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन होत नाही, तोपर्यंत लगेच जिल्हा परिषदा येतील. असं दिसतंय की 29 पैकी 16 महानगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टी आपली स्वतःची सत्ता आणेल. पण उर्वरित महानगरपालिकेसाठी घोडा बाजार खूप जोरात होईल. भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्रित आल्याचे पाहायला मिळतील. काही ठिकाणी एकनाथ शिंदे आणि भाजप एकत्रित आल्याचे पाहायला मिळते आणि अशा पद्धतीचं वाक्युद्ध हे महाराष्ट्र बघतच राहील. थांबूया आपण इथे. माझा प्रयत्न आहे ऑब्जेक्टिव्हली, शांतपणे आणि महत्त्वाचं म्हणजे अभ्यास करून महाराष्ट्रासमोर हे मुद्दे मांडावेत. ते तुम्हाला आवडतायत, पण माझी विनंती आहे हे व्हिडिओ घरोघरी जाऊ द्या. हे फार महत्त्वाचं आहे. थांबूया. थँक